मला वाटते राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. कुणाचाच कुणाच्यावर कंट्रोल नाही अशी परिस्थिती आहे. कारण की स्वतः आमदार पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तिथं गोळीबार होत असेल तर मग सामान्य माणसानं आशेनं कुणाकडे बघायचं. आणि मला वाटते महाराष्ट्रामध्ये नेहमी कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिल्यामुळे औद्योगिक प्रगती महाराष्ट्राची झालेली आहे आणि कुठंतरी ही परिस्थिती बिघडवायचं काम सत्ताधारी पक्षातल्या लोकांच्याकडनं होते, हे दुर्दैव आहे. आणि मला वाटते याच्यावर कठोर अशी कारवाई करणं अपेक्षित आहे आणि पक्षानंही भूमिका जाहीर करणं अपेक्षित आहे की या संदर्भातली भूमिका पक्षाची जाहीर होणं गरजेचं आहे. पण महायुतीच्या या सगळ्या सरकारमध्ये कायदा तरी एवढे उडत आहे. पुण्यातच विशेषतः गोळीबार होत आहेत. मुंबईत आता ही घटना घडलेली आहे. एकूणच काय सांगा? नाही, मी म्हटलं तसं नेमकंच 3 पक्षाचं सरकार असल्यामुळे कोण सरकार चालवते हे कळत नाही. अधिकाऱ्यांच्यावर ज्या पद्धतीनं वचक पाहिजे होता तो राहिलाय का अशी शंका त्या ठिकाणी निर्माण होते. आणि मला वाटतंय ह्या सगळ्या घटना बघितल्यानंतर पूर्णपणे मी म्हटलं तसं ही परिस्थिती ढासळलेली आहे नाही, म्हणून आता याचा खुलासा मुख्यमंत्र्यांच्याकडनं होणं गरजेचं आहे. सत्ताधारी पक्षातला भाजपचा आमदार हा जाहीरपणे सांगतो की मुख्यमंत्र्यांची गुंडगिरी आहे, दादागिरी आहे असं जर म्हणत असेल तर त्याचा खुलासा मुख्यमंत्री महोदयांनी करणं अभिप्रेत आहे की ही गुंडगिरी कुठली आहे, दादागिरी कुठली आहे, कुठल्या जमिनीसाठी हा वाद झाला, हे सगळं लोकांच्या पुढं येणं गरजेचं आहे की लोकांच्या जनतेच्या हितासाठी हा वाद झाला का एखाद्या प्लॉटसाठी हा वाद झाला हे देखील लोकांना कळणं अपेक्षित आहे. पण हे सार्वजनिक ठिकाणी न होता पोलीस ठाण्यामध्येच गोळीबार नाही, म्हणून मी म्हणलं तसं भीती ही आता सत्ताधाऱ्यांच्यात राहिलेली नाही. कारण की सरकार टिकवणं हा एकच उपक्रम सरकारच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आमदार काही केला तरी त्याला पांघरून घालणं, त्याला सांभाळून घेणं. कारण की वेगवेगळ्या पद्धतीनं आमदारांची वक्तव्य येतात सत्ताधारी विशेष करून, त्याच्यावरून सरकार टिकवण्यासाठी तुम्ही काही करा अशी मुभा दिली आहे असं मला वाटतं.